सगळ्या डायबिटीस रुग्णांना कंटिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम लागते का? नाही. पण काही लोकांकरता ती जीव वाचवणारी आहे. नंबर 1 टाईप 1 डायबिटीस ज्यामध्ये शुगर फ्लक्च्युएशन्स खूप होतात आणि त्यांना इन्सुलिन लागतं, यांना CGMS सिस्टीम फार छान आहे. नंबर 2 टाईप 2 डायबिटीस HbA1c चांगला आहे, पण शुगर तरी फ्लक्च्युएट कमी जास्त होत आहेत, यांना CGMS सिस्टीम चांगली आहे. नंबर 3 हायपोग्लायसेमिया अनअवेअरनेस, यांना शुगर कमी होते पण लोकांना लक्षणं येत नाहीत आणि अशा लोकांकरता CGMS अलार्म खूप उपयोगी आहेत. नंबर 4 ज्यांना डायबिटीस रिव्हर्स करायचं आहे, कुठल्या अन्नाने शुगर किती वाढते हे तुम्हाला लगेच कळून येतं आणि त्याप्रमाणे तुमचं फूड तुम्ही मॉडिफाय करू शकता. आणि 5वं जेस्टेशनल डायबिटीस, प्रेग्नन्सीमध्ये जो डायबिटीस होतो त्यामध्ये शुगरचा स्ट्रिक्ट कंट्रोल लागतो. त्यांच्याकरता वारंवार डेली शुगर करणं डिफिकल्ट असतं, तर अशा लोकांकरता हे उपयोगी आहे. धन्यवाद. मी आहे डॉक्टर विजय चिले, MD फिजिशियन आणि डायबिटिक सेवियर.